नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो. आपण नवरात्रीचे 9 दिवस जे इंटरव्ह्यूज बघत होतो ते मी घेत होते. माझं नाव यशस्विनी गोरे लिमये. सगळ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे मीच आज तुमच्याशी संवाद साधायला आलेली आहे. काही लोकांना ना काय वाटतं की लाईव्ह चालू आहे, तसं नसतं. काही जणांना वाटतं की आत्ता घेतला आणि युट्यूबवर टाकून दिला, असंही ते नाहीये. रेकॉर्डिंग आधी मी करून घेते आणि पाऊण एक तासाचं रेकॉर्डिंग असेल तर त्याला कमीत कमी 3-3.5 तास एडिटिंगला लागतात. सो ऑन अन ॲव्हरेज अथपासून इत्तीपर्यंत पूर्ण तो एडिट करून युट्यूबवर टाकणे, ह्या पूर्ण प्रक्रियेला साधारणतः 5 तास लागतात. तर तो वेगवेगळ्या क्रमाने ते घेतलेले आहेत आणि वेगळ्या क्रमाने ते युट्यूबवर येतात. ऍक्च्युअली इंटरव्ह्यू घेण्याचा अनुभव अतिशय हृदय होता. सुरुवात कस्तुरीपासूनच झाली होती. पहिला तिचाच घेतला होता. आधी तिच्याकडे ठरलं होतं, ते घडलं नाही. मग माझ्याकडे आलो आम्ही. पटकन ती तयार झाली आणि आमच्या गप्पा इतक्या छान झाल्या की इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुढे 3 तास आम्ही गप्पा मारत बसलो. मला वाटतं ती सगळ्यांशीच पटकन मैत्री करते, तशीच माझ्याशी तिने केली. दुसरा केला होता डॉक्टर मृदुलाताई देशपांडेंचा. त्यांची खूप गडबड झाली होती काहीतरी फ्लाईटची आणि अतिशय दमून त्या परगावाहून आलेल्या होत्या. सकाळी 6 वाजता उठून त्यांना जायचं होतं आणि आमचा इंटरव्ह्यू 8:30 ते 9:30-10 असा चालला होता. ठरल्या वेळेला त्या साडी नेसून तयार होत्या, कुठेही घाई गडबड न करता, मला रश न करता. त्यांनी अतिशय शांतपणे, अतिशय वात्सल्यपूर्ण असा तो सगळा इंटरव्ह्यू दिला. खूपच छान अनुभव होता तो. मग रश्मिताई तर काय, ती जितकी मृदू भाषणे, बोलायला जितकी मृदू, मनाने तितकीच कोमल आहे ती. अतिशय प्रेमाने तिने तिची मुलाखत दिली, गाऊन दाखवलं इतक्या गोड गळ्याने. मला 2दा ऐकायला मिळालं ते गाणं. अस्मिता आणि माझ्याकडे दोन्हीकडे मिळून कॉमन असा खूप कमी वेळ उपलब्ध होता. बरं, त्याच्यात पण ना सकाळी थोडं मिसकम्युनिकेशन झालं होतं. तिला वाटत होतं की आज नाहीच आहे आणि ऍक्च्युली होता. आणि हे जेव्हा लक्षात आलं त्याच्यानंतर ऐकत्या वेळेस पटापट तिने तयारी करून फटकन येऊन छान सटासट इंटरव्ह्यू दिला आणि तो सुद्धा इतक्या मनमोकळेपणाने छान दिला. शिल्पाची तर अशी पण ओळख आहे, परंतु अतिशय सच्चेपणाने भावना व्यक्त करून आणि मोकळेपणाने अशी तिची मुलाखत दिली. ती खूप हृदयस्पर्शी होती. मला फार स्पेशल होती ती. मंजिरी काढल्याने तर आपलं घर खुलं केलं माझ्यासाठी. माझं एवढं छान स्वागत केलं. तिचे लहानपणचे वैयक्तिक अनेक अनुभव खूप छान शेअर केले. आफ्रिकेचे आणि बाकीचे आर्टिफॅक्ट्स एक मला दाखवले छान छान तिच्या घरातले. अनु मोहिले, आपली पायलट इन्स्ट्रक्टर, तिचा अख्खा इंटरव्ह्यू झाला, खूप छान झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की एक कॅमेरा गणला होता, तर तिला जाऊन फ्लाईट उडवायची होती पुढे जाऊन. ते तिने केलं आणि मग मी रिशेड्यूल केला आणि काही दिवसांनी येऊन तिने अख्खा परत दिला. तर ते पण फार तिच्या मनाचा मोठेपणा आहे. दीपाली इतक्या दूरनं आली आणि द्यायच्या आधी तिने पूर्णपणे समजून घेतलं की काय अपेक्षा आहे, हे बोलू का नको, हे कसं बोलू, असं पूर्ण अभ्यास करून त्या प्रोसेसचा मग तिने तो इंटरव्ह्यू दिला. निवी तर किती बिझी बॉडी आहे, ते दोघं किती व्यस्त असतात, तरीही आपल्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून तिने तिची मुलाखत दिली. ती सुद्धा अतिशय खुलेपणाने आणि मनमोकळ्यापणाने दिली तिने. तर अशा आपल्या सख्या आहेत. आपलं भाग्य आहे की त्या आपल्यामध्ये आहेत आणि आय एम शुअर अशा अजून अनेक महिला आहेत, अजून अनेक माणसं आहेत. आय एम ब्लेस्ड टू हॅव नोन देम. हा अख्खा अनुभव अतिशय हृदय होता. तर खूप लोक मला विचारतात की सुचलं कसं, सुरुवात कशी झाली. तर सियाटलला ह्याची सुरुवात झाली. मागच्या वर्षी सियाटलला केलेला होता हा. आणि एक 3-4 वर्षांपासून माझ्या मनात होतं की जशी कादंबिनीताई आहे, अश्विनीताई किंवा नवीन जनरेशनच्या पण त्या किती काय काय करतात आणि हे सगळं आपण प्रिझर्व करून ठेवलं पाहिजे. तर कसं करता येईल असं. आणि त्या वर्षी काय झालं की चित्रा मेंदळे काकू आहेत, सियाटलला येऊन जाऊन असतात. त्यांनी नवदुर्गा म्हणून लेखमाला लिहिली. व्हेरी आर्टिस्टिक पर्सन, अतिशय कल्पक आहेत त्या. लेखिका तर उत्तम आहेच आहेत.
तर त्यांनी 9 दिवस 9 महिलांवर लेख लिहिले, त्यातली एक मी होते. तर त्या दोन्हींची मिळून सांगड घालून ते क्लिक झालं मला एकदम, आणि मी ठरवलं की असे व्हिडिओ इंटरव्ह्यूज करूयात, म्हणजे व्यक्तिमत्वाचा पण एक त्याच्यात पैलू दिसतो आपल्याला. तिथनं सुरुवात झाली. ह्या वर्षी ऑस्टिनला आल्यावर इथे पुढचा भाग केला. ह्या सगळ्या तुला मिळाल्या कशा असं खूप लोक विचारतात, तर त्याचं खूप साधं उत्तर आहे की त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. धनश्री माझी मैत्रीण आहे, आपल्या सगळ्यांचीच आहे, धनश्री कोंडरा, सुजाताताई गद्रे, ह्या दोघींनी पण मला खूप मदत केली. अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, जे पैलू मला अदरवाईज कळले नसते, कारण मी इथे राहिले नव्हते इतकी वर्ष, ते धनश्रीने सांगितले, सुजाताताईंनी. कधी कधी ऑडिओमध्ये थोडी गडबड झाली तर त्याच्याबद्दल मी दिलगीर आहे. आपली संस्था गरीब आहे, बेसिक जे अगदी आहे साधन त्याच्यातच हे कंडक्ट करत असते इंटरव्ह्यूज मी. दॅट बिंग सेड, पुढच्या वेळेस नक्की मी अजून सुधारणा करीन. प्रतिक्रिया मला अशा मिळत आहेत की एकीने मला सांगितलं की माझ्या मुलाबरोबर मी रोज बघते. अजून एका महिलेने सांगितलं की माझी मुलगी मला आठवण करते की आता आज आला असेल, आपण बघूयात. काही लोकांनी सांगितलं आम्ही अख्खं कुटुंब मिळून जेवताना एकत्र बघतो हे इंटरव्ह्यूज. तर अतिशय स्तुत्य गोष्ट आहे ही. असंच करायला हवं, पण अजून आपल्या लहान मुलांना हे दाखवायला हवेत निश्चितच. काही लोकांनी आपापसात ग्रुप्स बनवलेत हे इंटरव्ह्यूज बघून. उदाहरणार्थ शिल्पाचा बघून त्यांनी डिझाईन रिलेटेड एक ग्रुप बनवला आहे. कस्तुरीचा बघून त्यांनी अजून एक वेगळा कसला ग्रुप बनवलाय. अजूनही आहेत लोक. सो असं पण चालू आहे. तर एक्झॅक्टली हेच उद्दिष्ट होतं या सगळ्या घाट घातला जो त्याच्या मागचं, की लोकांनी एकमेकांशी अजून जोडलं जावं आणि अजून त्याच्यातनं चांगलं बाहेर पडावं. तर तेच घडतं आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि आय एम शुअर ज्यांनी इंटरव्ह्यूज दिले त्यांना खूप जास्त आनंद होईल या गोष्टीचा. तर खूप खूप धन्यवाद. आणि इतक्या छान छान रोज तुम्ही प्रतिक्रिया लिहिता, त्या मी वाचत असते आणि मला खूप जास्त आनंद मिळतो. मोटिवेट व्हायला होतं खूप खूप. मला छान वाटतं वाचून. तुम्ही नक्की तो फीडबॅक देत राहा मला. आणखीन मला यंग लेडीज फार सांगतात की तू फेसबुकवर टाक, इंस्टाग्रामवर टाक, त्याचा प्रसार झाला पाहिजे, एवढं चांगलं आहे तर. आणि आय टोटली अग्री. वी नीड टू रीच आउट मोर. मी एवढी ऍक्टिव्ह नाहीये जास्त, तरी मी प्रयत्न करीन. प्लीज मला गाईड करा याच्यात. कोणी जर अशी मदत केली तर खूप चांगलं होईल. तर प्लीज रीच आउट टू मी. माझा नवरा संदीप लिमये, मुलगा मिहिर लिमये, तसा त्यांचा पाठिंबा होता म्हणूनच हे अर्थातच शक्य झालं. आणि मागच्या वर्षी ना सुरुची तोमर म्हणून माझी मैत्रीण आहे, सुरुचीने खूप मदत केली होती. ह्या वर्षी तिची आठवण मला खूप येत होती. तिची कमी भासत होती नक्कीच. नवऱ्यांनी पण मदत केली जे घरी होते त्यांनी, जसे प्रसाद दादा, भूषण, कारले, सगळ्यांनी मिळून हातभार लावलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या कष्टाला फळ आलं आणि ही मालिका इतकी चांगली झाली. सवंगडीवर तुमचा लोभ असाच असू द्या आणि माझ्यावरती तुमचं प्रेम कायम राहू द्या. तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी ठेवा. अजून काय बोलू, ऑस्टिनकरांच्या आतिथ्याबद्दल काय सांगू मी. जितकी मोकळी हवा तितक्या मोकळ्या मनाचे सगळे लोक इथले. आणि जितकं पिवळं सोनेरी इथलं ऊन, तितकी वॉर्म आणि प्रेमळ इथली माणसं आहेत. सगळ्यांनी मला इतक्या लवकर स्वीकार करून, आपलंसं करून सामावून घेतलंय आम्हाला तिघांनाही. ते अतिशय तो हृदय अनुभूती आहे ती. आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.